चला आता विसर्जनाला निघूया. नंतर गर्दी व्हायची. नाही, आपण गणपती बाप्पा सोबत फोटो कुठे काढलेत? आधी फोटो काढायचे. अरे माझा कशाला हवाय फोटो? अरे नातू एवढा सांगतोय तर काढून घे की फोटो. तेवढीच या घराची आठवण. चला चला, सगळ्यांनी फोटो काढायचे. चला मम्मी पप्पा तुम्ही पण उभे राहा. अदिती अगं ये ना. अय्या जय नाहीये नी, म्हणजे तो असता एकत्र फोटो तर मजा आली असती. बरं आपण एक काम करू, आपण आधी आपला फोटो काढून घेऊ, जय आला की मग त्याच्याबरोबर पुन्हा एकदा काढू. हा अदिती आमचे फोटो काढतेस का ग? चिनू काकीला दे कॅमेरा, ती काढेल. हा ये इकडे. छान होस हा. ए आमचा सगळ्यांचा नमस्कार करताना काढ ना अण्णा. आलोय ना ग, सगळे आलो ना. ए एक मिनिट हा चिनू, दोन्ही आजोबांबरोबर फोटो काढ. हा नाही आता आमचे फोटो पुरे झाले. असं काय? तुम्ही तुमचे फोटो आटपून घ्या, झालं की आम्हाला बोलू. चल चल. छान हस हा. आदिती आमचा काढ. ए बघू बघू कसे आले. बघू अय्या छान आलेत नाही फोटो. आदिती छान आहेत हा फोटो. आदिती फोटो छान आले. अगं लक्ष कुठे आहे तुझं? जयची वाट बघतेस ना? काय बोलायचं बाई, घरी गणपती आहे त्याचं तरी भान ठेवायचं ना माणसाने. पण तू नको हा काळजी करूस, येईल तो. जय अरे कुठे होतास तू? आम्ही सगळे वाट बघत होतो. आता मी हेच म्हणत होते, गणपतीच्या 1.5 दिवसापैकी 1.25 दिवस जय गैरहजर असला तरी विसर्जनाला मात्र नक्की येणार. बघ आला की नाही. आदिती ये फोटो काढा तुमचा. लग्नानंतरचा पहिला गणपती आहे तुमचा, जोड्याने फोटो काढलाच पाहिजे. हा अगं ये ना. जय हा? अरे तू काय इथे उभा आहेस? ये ना, जोड्याने फोटो काढायचा म्हणाले मी. हो. अहो फोटो काढा ना यांचे. हो हो. जय किती अंतर ठेवलंस दोघांमध्ये. हा जरा जवळ उभे राहा. चिनू अरे तू ये ना, तुझ्या बरोबर पण काढूयात फोटोस. मी प्रार्थना केली बरं का, बाप्पाच्या कृपेने तुमचं दोघांचे खूप चांगलं होईल. बरं झालं जय, निदान तू या विसर्जनाच्या आरतीला तरी आलास. अरे आपली ही या घरातली शेवटची आरती आहे जय. बरं चला आरती करूया. अण्णा सदा काका चला आरतीला या. अहो हे घ्या. हा. मंगलमूर्ती
बाई ग, दमले मी. आदिती, जरा पाणी दे ग. चालून चालून पायाचे तुकडे पडले नुसते. पण मज्जा आली. चिनू तर यायलाच तयार नव्हता, म्हणून महे आणि चिनू तिथे चौपाटीवरच थांबले. काय ग आदिती, अगं काय झालं? कसला विचार करतेस? तू काही बोलत नसलीस तरी तुझ्या डोळ्यातून कळलंय मला, काहीतरी बिनसलंय. नाही, तसं काही नाही. काही झालंय का तुमच्या दोघांमध्ये? नाही, तो तुला टाळत होता ते पाहिलं ना मी, म्हणून विचारते. हा म्हणजे किती वेळ बघत होतीस ग तू त्याच्याकडे? ढुंकून बघितलं नाही त्याने. पण खरं सांगू का, आमच्या जयला ना कुणाशी कसं वागावं, काय बोलावं याचं भानच नसतं. कुणाची फिकीर नाही, कुणाच्या मनाचा विचारच नाही. मी या घरात आल्यापासून पाहते ना. तुमच्यात काय झालंय ते मला माहित नाही, पण त्यात तुझी चूक नक्कीच नसेल याची खात्री आहे मला. नाही, तशी समजूतदारच आहेस ग तू. तू आहेस ना म्हणून आमच्या जयला सांभाळून घेतेस. मला तर काही कळतच नाही बाई त्याचं. आपण वागतो तेच बरोबर, असंच असतं त्याचं. आता बघ ना, त्या सुहासची बाईक ह्याच्यामुळे गेली. हा, याला काही फरक पडला नाही. त्याचं जाऊ देत, तुझंच बघ. ह्याच्यासाठी माहेरची सगळी श्रीमंती सोडून तू इथे आलीस. तुझ्या सुखाची पर्वा केली त्याने? भांडलाच ना तू. म्हणजे तुमच्यात काय झालंय नक्की हे माहित नाहीये मला. पण आदिती, म्हणजे खरं सांगू का, तू ना आमच्या जयशी लग्न करून नाही नाही, म्हणजे मी स्पष्ट बोलते थोडस, पण तू रागवू नकोस. हा, आमच्या जयने आजपर्यंत कुठली सुख दिली आहेत ग तुला? त्याच्याशी लग्न केल्यापासून मनस्ताप मात्र सहन करावा लागलाय. वहिनी, नाही म्हणजे नीट विचार कर. अजूनही वेळ गेली नाहीये. हा, म्हणजे मी काय म्हणते कळतंय ना तुला? बस झालं. प्लीज प्लीज काही बोलू नका आता तुम्ही. हो, जय तुमचा इतका मान राखतो आणि तुम्ही असं म्हणताय. जयमुळे तुला इतका त्रास होतो मला ना? जयमुळे त्रास होत नाहीये वहिनी. नाही ग, म्हणजे मला अगदी तसंच नव्हतं म्हणायचं. पण काय ग, जयमुळे तुला त्रास होत नाहीये, मग तू रडतेस का? मी रडतेय कारण माझ्यामुळे जयला त्रास होतोय. तुझ्यामुळे? हो, माझ्याच मुळे. सुहास भाऊजींची बाईक विकली गेली. आपल्या घरून आईचं मंगळसूत्र त्यांना द्यावं लागलं. एवढा मोठा तमाशा झाला ना घरी, तो फक्त माझ्या आणि माझ्याच मुळे झालेला आहे. पण तुम्ही सगळे जयला दोष देऊन मोकळे झालात, त्याची काही चूक नसताना. त्या दिवशी अण्णा पण त्याच्यावर रागवले. तुम्ही सगळे त्याला बोललात का? त्याला का बोलताय? मला का कोणी काही बोलत नाहीये? ही सगळी चूक माझी आहे. तुझी चूक? अशी काय चूक केलीस ग तू? आदिती, अगं तुझ्याकडून काही घडलंय का? हा, बोल बोल, तू बोल. माझ्या पुढे मन सगळं मोकळं कर. मी आईसारखी आहे ना ग तुझ्या. वहिनी, वहिनी मी त्याची बायको आहे ना. मग जे जयला आवडत नाही ते मी कधीच करता कामा नये. हो ना? अजिबात नाही ग बाई.
नवऱ्याला जी गोष्ट आवडत नाही ना ती करू नये बायकोने. किती त्रास होतो माहिती नवऱ्याला. हो ना. हो. मग मी तीच गोष्ट केली आहे वहिनी. मला माहित असून सुद्धा की जयला नाही आवडत खोटं बोललेलं. मी खोटं बोलले नोकरी मिळवण्यासाठी. आणि खूप रागवलाय माझ्यावर जय, खूप रागवलाय तो. नोकरी मिळवण्यासाठी खोटं बोललीस तू? असं काय खोटं बोललीस का? बोल, सांग सांग, मी कोणालाही सांगणार नाही. अगं बोल ना आदिती बाळा, आपलं सगळं मन मोकळं कर. जय, अरे अरे काय झालंय? हा, आदिती असं काय खोटं बोलली म्हणून तू तिच्यावर इतका रागावलायस? अरे काय, बोल ना. काय चाललंय काय तुमचं? हा, तुम्ही गप्प राहू नका. मला तुमच्या दोघांकडून उत्तर हवंय. ही बघ किशी सणासुदीच्या दिवशी भरल्या घरात रडणार, तू तोंड फुगवून बसणार. हा, अरे आम्ही समजायचं तरी काय? वहिनी मी सांग. तिचे वडील तिच्या बॉसचे कॉम्पिटिटर. हा, तिचं माहेरचं आडनाव बघून त्यांनी तिच्याबद्दल विचारलं तर ती खोटं बोलली. ही म्हणाली ही त्यांची मुलगी नाहीच आहे. हो का? अगं बाई, असं बोललीस तू? बस इतकंच? नशीब माझं मी बोलले हिच्याशी. मला वाटलं काय आहे आणि काय नाही. तर आजकाल काय बाबा, छोट्या छोट्या गोष्टींवरून पण डिवोर्स होतात लोकांचे. म्हणून म्हणते मी की बोला एकमेकांशी. आदिती, मन मोकळं कर अगदी. बोल. तेच मला हिच्याशी बोलायचं आहे. हो हो, म्हणजे काय? बोला. मी तर म्हणते भांडा एकमेकांशी, पण मन मोकळं करा. नाही कसं आहे, आता उद्या आम्ही विरारला गेल्यानंतर कोण असणार आहे ना तुमच्या बरोबर? जय, बोल बोल. वहिनी मला तेच जरा स्पष्टपणे बोलायचं. अगदी स्पष्टच बोल. मी तर म्हणते आदिती, स्पष्टच बोल. सगळं मन मोकळं करून टाक. वहिनी आम्हाला जरा बाहेर जाऊन बोलायचं. अच्छा, हो का? बरं बरं. आदिती, नाही म्हणजे जरा लवकर घरी ये. हा, भरपूर कामं पडलीत ना ग. आज बाई अख्खा कामाचा रगाडा मीच उपसला एकटीने. खूप दमले ग. उद्या ना जरा उशिराच उठीन म्हणते. आणि तुला जेवणाचे डब्बे करायचे आहेत ना उद्या तुमच्यासाठी. ये लवकर. हा, या. डोळे पुस. चल. वहिनींसमोर मला सांभाळून घेतल्याबद्दल थँक्यू. पण जय, मी खोटं का बोलले हे तुला समजून घ्यायचं नाहीये का? मला माहितीये तू माझ्यावर खूप रागावलायस. खूप मोठी चूक केलीये मी. आय नो. मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की तू खोट्यावर खोटं बोलत आलीस आणि हे सगळं माझ्यापासून लपवलं. का वागलीस असं? तुला माहिती आहे मला खोटं बोलणाऱ्यांची खूप चीड येते. आपण आयुष्यात एखादी परिस्थिती सांभाळायला म्हणून खोटं बोलतो. ते खोटं लपवण्यासाठी पुन्हा खोटं बोलतो आणि मग आपल्याला असं वाटतं परिस्थिती आटोक्यात आली आहे, पण तसं नसतं. परिस्थिती अजून बिघडत जाते आदिती. आपण आपल्याच खोट्याच्या जाळ्यात अडकत राहतो.
माझा आयुष्यभर विश्वास होता की काही झालं तरी माझी अदिती खोटं बोलणार नाही, माझ्यापासून काही लपवणार नाही. मी आज तुला इथे का घेऊन आलोय तुला माहितीये? कारण आपल्याकडून काहीतरी चूक झाली आहे, आपण काहीतरी लपवलंय याची तुला जाणीव झाली. पण खोटं बोलणाऱ्याला कुठल्या परिस्थितीत खोटं बोलावं लागलंय हे तुला जाणून घ्यायची गरज नाही वाटत आहे का? बोल. खोटं बोलणाऱ्याला एक संधी दिली पाहिजे ना. बोल. जय, माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. तू नोकरी करत नाहीस म्हणून अण्णांचा तुझ्यावरचा असलेला राग, आपल्या नवीन घराचा शोध आणि तुझा बिझनेस सेट होईपर्यंत आपल्या संसाराला लागणारा आर्थिक आधार, हे सगळे प्रश्न नोकरीशिवाय सुटणारे नव्हते. जय, प्लीज रागवू नकोस. पण कालपर्यंत मी नोकरी करणार नाही असं म्हणणारा तू आज नोकरी करण्याचा निर्णय घेतलासच ना? कारण मला पर्याय नव्हता. मला कळतंय जय. त्या दिवशी इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी त्यांना तेच सांगणार होते की मला ही नोकरी नाही करायची आहे. एवढ्यात तुझा फोन आला जय, आणि फोनवर तू म्हणालास की अदिती सगळं संपलंय. तुझा खचलेला आवाज ऐकून मला कळेना मी काय करावं. खूप धडपडले मी जय, आणि मला असं वाटलं की आत्ता ही जी संधी चालून आली ना, ती जर का मी स्वीकारली नाही ना, तर मग मला माझ्या जयचं स्वप्न पूर्ण नाही करता येणार. मला इतक्या चांगल्या पगारापेक्षा आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं दिसत होती तिथे. जय, पुढचे 2 दिवस कसे काढलेत ना मी, फक्त माझं मला माहितीये रे. आणि जेव्हा कधी मी तुला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला ना, तेव्हा असं काहीतरी घडत होतं की मला तुला हे सगळं सांगताच आलं नाही. आणि मग नंतर धीरच झाला नाही. आणि मी अविनाश सरांना हेच सांगायला गेले की मला ही नोकरी नाही करायची, मला हा बॉन्ड फाडून टाकायचा आहे. आणि नेमका तिथे तू होतास. आणि अजूनही जर का तुला माझं बोलणं पटत नसेल तर मला फक्त एवढंच सांगायचंय जय, या जगात माझ्यासाठी फक्त तू महत्वाचा आहेस. इतर कुठलीही गोष्ट महत्वाची नाहीये. आय एम सॉरी. जय, खरंच खूप नशीबवान आहे का? इतकं प्रेम, इतकं. ज्या पुरुषावर त्याच्या बायकोचं इतकं प्रेम असताना तो जगात काहीही करू शकतो आदिती. तुला माहितीये, तुझ्या या प्रेमामुळेच मी आजपर्यंत कधी कुठल्याही परिस्थितीसमोर हार मानली नव्हती. आज पहिल्यांदा मला या परिस्थितीसमोर झुकावं लागतंय आदिती, फक्त त्या 5 लाखांसाठी. फक्त त्या 5 लाखांसाठी मी ही नोकरी नाही सोडू शकत. ही गोष्ट ही तितकीच खरी आहे की ज्या क्षणी ते 5 लाख रुपये जमतील ना, मी ती नोकरी नाही करणार. आणि जर खोट्याचं पारडं जास्त जड होतंय असं मला जाणवलं तर मी त्या क्षणी सगळं खरं सांगून टाकणार. मग खोट्याचं पारडं जड होईस्तोवर का थांबायचं जय? हे असं खोटं बोलून नोकरी करण्यापेक्षा ना, आपण स्वाभिमानाने संसार करू. बरोबर आहे तुझं.
मी उद्याच अविनाश सरांना तो 5 लाखांचा चेक परत देऊन टाकतो. हे 5 लाख रुपये कसे जमवायचे ते आपलं आपण बघू. ती नोकरी नको. आणि हो, आपण त्यांना सांगून टाकू की आपलं लग्न झालंय. जय मनावरचं खूप मोठं ओझं कमी होईल आपल्या, आणि आपण पुन्हा आनंदाने संसार करू आपल्या सुखदुःखांचं. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू.